मंगेश आणि किरण. चांगली स्पर्धा आहे. नाईटचा फॉर्मॅट मात्र आपण इकडे पाहत आहे. यस आणि टाइम अलर्ट आहे पहा, कारण पहिल्या 3 षटकासाठी तुम्हाला 15 मिनिटं दिली जातील. 8 वाजून 8 मिनिटं झाले. पहिला बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न इकडे फलंदाज मात्र बाद. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला करारा झटका. पहिली विकेट. हॅलो. पहिली विकेट मैदानातून मात्र बाहेर गेली आहे. पहिला धक्का इकडे नांदगाव संघाला मात्र लागलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अमर केणी या गोलंदाजांना आपण पाहतोय. सुकापूर फोडी टीम आणि फोडी प्लस संघ म्हटला तर मग सर्व लेजंड खेळाडू अगदी दोन्ही संघामध्ये आहेत, ज्यांनी एकाल क्रिकेटमध्ये गाजवलाय आणि आज फोर्टी प्लसच्या लॉट्स मधून मात्र एकमेकांच्या विरोधात खेळतायत. धावाला सुरुवात झाली आहे. पहिली विकेट देखील गेली आहे. अमर चांगली गोलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रचंड वेगानं बॉल रिलीज केलाय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अमर केणी यांची आपण पाहताय. सलगचे 2 डॉट बॉल आलेत. यस आणि शिवसेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय परेशदादा पाटील यांचं मात्र इकडे शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. दादा यावं व्यासपीठावरती. ओव्हर द विकेट न कट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, टप्पा अचूक आहे. फार चांगला लेंथ वरती गोलंदाजी अमर केणी यांची मात्र आपण बघतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करू देत नाहीयेत. टॉस प्रथमतः जिंकला आणि बॉलिंगचा निर्णय आणि घेतलेला निर्णय अगदी या पहिल्या ओव्हरमध्ये तरी योग्य ठरवलाय तो सुकापूर 40 प्लस टीमनं. सलगचे 3 डॉट बॉल आलेत. दत्ता यांना आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. हो, यावेळेला मात्र लिव्ह केलंय बॉल. सोडून दिला होता बॉल. इकडे पंचांचा मात्र वाईटचा निर्णय. पहिली एक्स्ट्रा धाव धाव फलक्यावरती आणि एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने अकाउंट खातं मात्र ओपन झालंय ते फलंदाजी करणाऱ्या नांदगाव फोडी प्लस टीमचं. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत राम पडेल सर चिंद्रन आणि प्रशांत फडके सर डोंगऱ्याचा पाडा आपल्याला पाहायला मिळतात. आमचे साथी स्कोरर विन्मय पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. थोड्याच वेळात लवश दिगे सर देखील आमच्यासोबत जॉईंट होणार आहेत. WTC लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी मात्र सध्याच्या स्थितीला फार क्रेजमध्ये आहे आणि ती ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करते. क्लिअरिटी विथ क्वालिटी ही त्यांची खासियत आहे आणि त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. चांगली स्पर्धा आहे. नाईटचा फॉर्मॅट. टोटली 8 संघ दररोज खेळतील. हो, सेन्सिबल क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट खेळण्या व्यतिरिक्त पर्याय नाहीये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी इतकी चांगली चालू आहे की मोठा फटका खेचूच देत नाहीयेत. सिंगल आणि सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते आणि धावसंख्या धाव फलकावरती 2 आपण बघतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धावा धाव फलकावरती लागल्यात. चांगली बॉलिंग मात्र सध्याच्या स्थितीला आपण बघतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. 4 ओव्हरची मॅच म्हटली तर मग पॉवर प्लेसाठी तुम्हाला एकच षटक दिलं जातं आणि या षटकामध्ये एक्सलेट करण्याची गरज असते, परंतु ते एक्सलेट केलं जात नाहीये. शेवटचा बॉल फुल लेंथ. चांगली गोलंदाजी. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय बॉल, स्टॉप केलाय आणि इथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ मात्र एंड झाला. पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक सुकापूर 40 प्लेस टीमसाठी अगदी चांगलं पडलंय. गोलंदाज अमर केणी यांनी धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 2 आणि 1 विकेट मिळवली आहे. पहिल्या ओव्हर नंतर नांदगाव 40 प्लस संघ मात्र पोहोचलाय तो 2 बाद 1 बाद 2 धावसंख्येवरती. सन्माननीय अतिथी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख परेशदादा पाटील साहेबांचं इकडे शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दादा यावं व्यासपीठावरती.
शिवसेनेचे एक दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख सन्माननीय परेशदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात आणि दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज संदीप मस्कर गोलंदाजीच्या मागवरती फक्त 2च धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे. लेफ्ट आर्म बॉलर शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल पिक केलाय बॉलला ऑन साईडला इकडे बॉल निघालाय बॅकवर्ड स्कोअर लाईनच्या वरतून 4 धाव संख्येचा हा पहिला वेलकमचा कारण धावसंख्या मात्र 6 या आकड्यावरती पोहोचली आहे. चांगली सुरुवात करत असताना बॅटर आपण दत्ता यांना पाहताय. दत्ता भगत नवीन खेळाडू म्हणजे वन डाऊन साठी आलेले प्लेयर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मागवरती संदीप मस्कर सुकापूर 40+ टीम कडून दुसरे गोलंदाज आहेत. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आपण पाहताय काय मग 5 फिल्डर आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. अगदी ऑन साईडला एक आहे डीप मिड विकेटला डीप काऊ कॉर्नर एक लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर समोरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये मात्र फिल्डर जोपर्यंत येथील फिल्डिंग थोडी खराब झाली आहे. इकडे चूक झाली फिल्डर कडून चुकीला माफी नाहीये. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. हा आणखीन एक चौकार. दोन चौकार आले. दोन चौकार नंतर धावसंख्या मात्र 10 या आकड्यावरती पोहोचली. लेफ्ट आर्म बॉलर आहेत. ओव्हर पिच बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न बाटकेट घेतली मागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅनला बॉल स्टॉप केला जाईल आणि तिकडे मात्र चांगली फिल्डिंग आपण पाहतोय. एकच सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्येत बदल धावसंख्या मात्र 11 वरती पोहोचली आहे. बेलवली गावचे लेजंड खेळाडू आणि त्याचप्रमाणे सरपंच सन्माननीय नरेश पाटील साहेबांना आमची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत आणि षटकारानं हे स्वागत मात्र केलंय. लॉफ केला बॉल लॉंग ऑन क्लिअर करत बॉल चालला सीमारेषा पलीकडे. पहिला षटकार. चार चेंडू आणि 17 धावा धावा फलकावरती. जबरदस्त बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऑन ड्राईव्ह केलाय डीप मध्ये मात्र लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. स्टॉप करण्याचा प्रयत्न फिल्डर थोडे फंबल झालेत. खराब फिल्डिंगचा लगेच फायदा घेतला पहा तिकडे. जिथे एकच धाव होती तिकडे 2 धावा मिळतात. 2 नंतर धाव संख्या मात्र 19 वरती पोहोचली आहे. एका चेंडूचा खेळ या षटकातील मात्र बाकी आहे आणि 19 धावा धावा फळक्यावरती. इकडे मात्र चांगली बॅटिंग या षटकामध्ये नांदगाव 40+ टीमने केली आहे. उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉलचा कनेक्शन झाला नाहीये आणि त्यामुळे आपण पाहताय की डॉट बॉल आलाय. दुसरं षटक संपलंय. थोडीशी मागणी बॉलिंग इकडे मात्र संदीप मस्कर यांनी केली आहे. 2 षटकानंतर नांदगाव 40+ संघ मात्र पोहोचला. एक विकेट गमावल्यानंतर 19 धावसंख्येवरती.
दुसऱ्या 2 षटकासाठी वेगळा एंड हा या स्पर्धेचा नियम आहे. आणि आता गोलंदाजच्या मार्कवरती रतन केणी, राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण दत्ता बगर बॅकफुटवर आले, पंच केलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बॉर्डर लाईनच्या वरतून. हा कमालीचा फटका, 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त टायमिंग इकडे मात्र पाहायला मिळालंय. पहिलाच बॉल खेळत होते, बॅकफुट वाले सेन्सिबल क्रिकेट खेळला आणि पंच पाहायला मिळाला. क्रिकेटचा प्रॉपर हिट. इथे मात्र बॅट्समन दत्ता भगत यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावसंख्या पोहोचली ती 23-23 वरती. 23 धावा धावा फटक्यावरती आहेत. चांगल्या धावसंख्येकडे इकडे नांदगाव फोडी प्लस संघ मात्र वाटचाल करतोय. अगदी सुरुवात खराब झाली, परंतु सुरुवात खराब होऊन देखील त्यानंतर जिम्मेदारी स्वतःवरती घेत आता एक्सिलेट करायला सुरुवात दत्ता भगत यांनी मात्र केली आहे. रतन केनी राऊंड द विकेट. ओ लॉफ करण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग. इकडे मात्र थोडीशी लेंथ खराब आहे आणि पंचांचा मात्र वाईटचा निर्णय. एक्स्ट्राची धाव मिळते. एक्स्ट्रा धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्या मात्र 24 वरती पोहोचले. 24 धावा धावा फळक्यावरती. 5 फिल्डर मात्र 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. राऊंड द विकेट. पुनश्च बॅकफुटवर पंच केलाय. ही खासियत राहिली आहे दत्ता भगत यांची. नेहमी ऑफसाईडला फटके चांगले खेचतात आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार त्याच दिशेनं. फेकतील आणि त्या अगोदर धावा मिळत आहेत 2 डबल. मोठे फटक्यांच्या बरोबर सिंगल डबल्स धावा देखील महत्वाच्या ठरतील आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये दत्ता भगत आणि किरण करताना आपण पाहतोय. 30 धावा धावा फलक्यावरती लागल्यात. या षटकातील उर्वरित 3 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. उर्ध विकेटनं रतन केनी गोलंदाजच्या मागवरती. हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. थोडासा बॉल पहा उसळला होता, त्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईनं या 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. 40 प्लसचे सगळे खेळाडू आहेत, परंतु त्यांची फिटनेस लेवल पहा. एखादा युवा खेळाडूला देखील लाजवतील अशी त्यांची फिटनेस आहे. ज्या ठिकाणी एक एक धाव आहे तिथे लगेच दुसरी धाव धावून कंप्लीट केली जाते. ही खासियत राहिली आहे 40 प्लसच्या लेजंड खेळाडूंची. 32 झाल्यात. 32 धावा. उडवलाय. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये फिल्डर झेल पकडलाय. फिल्डर तिथे आपण जयदास मात्रे यांना पाहिलंय. एक चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. दुसरा धक्का नांदगाव संघाला. चौथ्या क्रमांकासाठी धावा 32 32. 2 विकेट नांदगाव 40 प्लस टीमनं मात्र गमावल्यात. आणि या षटकातील रतन केणी यांचा हा शेवटचा बॉल आहे. अंतिमचा बॉल आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं बॉलर इथे मात्र तयार झालेत. हा चेंडू
पहिला बॉल होता ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीपमध्ये मात्र काऊ कोण क्षेत्रामध्ये बॉल थोडेसे पंबल परत एक धाव जिथे होती तिथं दुसरीचा ट्राय केलाय आणि सक्सेसफुल देखील झालाय. 3 षटकं मात्र इथून संपली जात आहेत. 3 षटक्यानंतर नांदगाव संघाची धावसंख्या 34 वरती पोहोचले 34 आणि पहा 15 मिनिटांमध्ये परफेक्टली 3 षटकं संपवलेत. पाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपवलेत. 15 मिनिटं तुम्हाला दिली जात आहेत. 15 पेक्षा 1 मिनिट जरी जास्त घेतला तरी शेवटच्या ओव्हरला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही सूचना अगोदरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. 3 ओव्हर नंतर नांदगाव टीम 34-34. कम ऑन डीजे. गोलंदाजीच्या मागवरती गोलंदाज चंद्रकांत पोपेटा शेवटचे बॉलर आहे. स्लॉगवर हाणामारीचं षटक टाकण्यासाठी आलेत. धावा झाल्यात 32. लेफ्ट आर्म बॉलर पहिला बॉल आहे. हो यावेळेस मात्र उडवलाय खेचून मारलाय. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. पहिला या ओव्हर मधील दणदणीत षटकार. शेवटची ओव्हर बाकी आहे त्यामुळे आता फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतीलच. हा फुल टॉस होता. संपर्क झालाच नाहीये आणि तिसऱ्या पंचाची मागणी इकडे मैदानाच्या आतमध्ये मात्र केली जाते. तिसरे पंच आपण चेक करा. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्यामुळे मग फलंदाज बाद झालाय कारण कॅच कॅरी केली तिथे. फलंदाज बाद आणि हा तिसरा धक्का नांदगाव फोडी प्लस संघाला मात्र लागलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संजय खुटले 3 विकेट. धावसंख्या 40. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी फायटिंग टोटल नांदगाव फोडी प्लस टीमनं मात्र बनवली आहे. परंतु 3 बॉलमध्ये अजून किती धावा येतील त्याच्याकडे देखील लक्ष महत्वाचं आहे. चला नेक्स्ट मॅच देवीचा पाडा 40 प्लस आणि कामोटे 40 प्लस. त्यामुळे टॉस करण्यासाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल आहे की टॉस करण्यासाठी या. चला चौथा बॉल घेऊन चंद्रकांत पोपेटा गोलंदाजच्या मागवरती लेफ्ट आर्म बॉलर आहेत. यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल चांगला आहे. रिलीज चांगल्यारीत्या केलाय आणि डॉट बॉलची सांगता. मी मगाशी सांगितलं या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल कारण शेवटचं षटक आहे. त्यामुळे फलंदाज मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न जरूर करतील. हा डॉट बॉल येतोय 40 वरती संघ आपल्याला पाहायला मिळतो नांदगाव 40 प्लस आणि 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 2 बॉल बाकी आहेत.
प्रयत्न असेल मोठा फटका खेचण्याचा. डीप मध्ये पुणे फिल्डर. इकडे चूक करणार नाहीयेत. आणखीन एक खेळाडू बाद. सलग बॅक टू बॅक विकेट मैदानाच्या बाहेर. टार्गेट सेट करणारा बॉल. नवीन बॅटर भूपेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चांगली गोलंदाजी विकेट आपण पाहिलं तर चंद्रकांत यांनी 2 मिळवून दिल्यात आणि पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ला होता. त्यानंतर मग सगळे बॉल डॉट फेकलेत. कमालीची गोलंदाजी त्यांची आपण बघतोय. अंतिमचा शेवटचा बॉल इकडे बाकी आहे. किती धावा बनवल्या जातील. शेवटचा बॉल. हो, डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. बॅटर बाद. वन मोर विकेट डाऊन. आणि पहिलं सत्र पहिल्या इनिंगचा खेळ एंड झालाय. पहिल्या हाफमध्ये नांदगाव 40 प्लस टीमने धावा मात्र 40 बनवल्यात आणि सुकापूर 40 प्लस टीमला 24 बॉल आणि 41 धाव संख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. चला नेक्स्ट मॅच. कामोठे 40 प्लस आणि देवीचा पाडा 40 प्लस. आपण टॉस करण्यासाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं अनिवार्य आहे. त्यामुळे आपण लगेच टॉस करण्यासाठी या. हॅलो हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो चिक. हॅलो चिक. येस. अशोक साळुके साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते परेश दादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. दादा यावं आपण. शिवसेना आणि शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख सन्माननीय परेशदादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. अशोकदादांच्या शुभ हस्ते हा सन्मान इकडे केला जाईल. ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा व 40 प्लस मास्टर देवीचा पाडा आयोजित आई गावदेवी चषकाची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक सन्मान या व्यासपीठावरती नेहमी केला जातोय आणि परेशभाई पाटील जे शिवसेनेचे सन्माननीय रायगड जिल्हा प्रमुख आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. मायेची उबदार शाळ, प्रेमाचा प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण महाराजांची मूर्ती असलेली आपण पाहताय सन्मान चिन्ह देऊन परेशभाई पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. चला सगळ्या आयोजकांना विनंती आहे की यावं आपण आणि दादांचा शुभ सन्मान आयोजकांच्या वतीनं मात्र इकडे केला जातोय. चला टॉस करण्यासाठी देखील लगेच या. कामोठे 40 प्लस आणि देवीचा पाडा 40 प्लस. इनिंग ब्रेक झाला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस इज मॅन्डेटरी. चला बॅट्समन पाठवा. सुकापूर टीम थोडं स्पीडअप असू द्या. टाइमपास नकोय. लगेच बॅट्समन पाठवा आणि कामोठे 40 प्लस संघ आपण टॉस करण्यासाठी या.
कामोठी 40+ टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार सांगतोय, कारण मॅच जर चालू झाली तर मग पेनल्टी आयोजक देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला लागू नये याची देखील दक्षता घ्या आणि लगेच टॉस करण्यासाठी या. परेशदादा पाटील यांना विनंती आहे की आपण आपला शुभ हस्ते मॅचचा टॉस दादा करायचा आहे. चला मॅच चालू करा. आपण इकडे टॉस घेतोय. सामना चालू ठेवा. ऑन करा. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरची मॅच. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल आणि तो बिमर आणि व्हाईट बॉल साठी वापरू शकता. रिव्ह्यू गमावला तर परत रिव्ह्यू नाहीये. LBW आउट आहे आणि कंपल्सरी चेसिंग. ओके. हा एका साईडची 2 ओव्हर, एका एंडची 2 ओव्हर, दुसऱ्या एंडची 2 ओव्हर. चला परेशभाई पाटील यांच्या शुभाचे टॉस करतोय आपण. हेड कॉल केलाय कामोडी टीमनं. टेल पडलाय म्हणजे टॉस देवीचा पाडा टीमनं मात्र जिंकला आणि जो काही निर्णय तो आमच्या परत येऊ द्या. टॉस जिंकलाय देवीचा पाडा टीमनं आणि निर्णय ठेवलाय पेंडिंग. कॉम्बॉक्स मधून असतील दोन्ही टीमला शुभेच्छा. चला बॅक टू दी मॅच. ओ एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून उडवलाय कॉपी बुक. इकडे मात्र डीप बॅकवर्ड पॉइंट बॉर्डर लाईनच्या वरतून बॉल निघालाय नॉन स्टॉप सीमारेषा पलीकडे. अमर केणी यांच्या बॅटमधून हा चौकार. सहा धावा धावा फळक्यावरती सुरुवात चांगली राहिली आहे. 41 आव्हान पार पाडायचं आहे आणि धावसंख्या आपण समाप्त करा. पहिला डॉट आलाय त्यामुळे 4 धावा धावा फळक्यावरती. पुनश्च कट करण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र फिल्डरच्या हातामध्ये बॉल चाललाय. धाव एक सिंगल. सिंगल न धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 5 वरती पोहोचली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अमर केणी आणि किशोर केणी यांना आपण बघतोय. गोलंदाजीच्या मागवरती विजय भगत लेफ्ट आर्म बॉलर आहेत. चांगले मीडियम पेसर गोलंदाज आहेत. 41 धावा 24 बॉल वरती त्यांना वाचवायचे आहेत. मग अशा वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी कडा अपेक्षित आहे. थोडासा ओव्हरपिच होता. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी. हा डॉट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता आली आहे. धावसंख्या धावफलक्यावरती फक्त आणि फक्त 5 आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉल नंतर 5 धावा धावफलक्यावरती. लेफ्ट आर्म गोलंदाज विजय भगत या मॅच मध्ये मात्र चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात करतायत. ऑन ड्राईव्हला खेचलाय. जबरदस्त प्रहार. लॉंग ऑन सीमा पार. एक आणखीन एक चौकार. 4 धावा. चार रन्स मिळतात. 4 धावा मिळतात. 4 धावा संख्येच्या मदतीनं टोटली रन झाल्या त्या 9 धावा धावा फलक्यावरती. चांगली सुरुवात राहिली आहे. बॅटिंग करत असताना सुकापो 40+ टीमची. अमर केणी आणि किशोर केणी दोघांच्या बॅटमधून एक एक चौकार आलाय. एक एक बॉल डॉट गेलाय. 5 बॉल झालेत आणि 9 धावा धावा फलक्यावरती. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. गोलंदाज मात्र सज्ज झालेत. उडवण्याचा प्रयत्न होता. टायमिंग प्रॉपर नाहीये. इकडे मात्र पंचांचा वाईटचा सिग्नल.
एक्स्ट्राची धाव मिळते. धावसंख्या 10 वरती पोहोचली आहे. 5 बॉल नंतर 10 धावा. धावा फडक्यावरती पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल आहे. इकडे उडवण्याचा प्रयत्न. खडे खडे फटके बॅटमध्ये येऊ शकत नाहीयेत. फुटवरचा कोणताही वापर नाहीये. शेवटचा बॉल डॉट. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर सुकापूर 40+ संघ पोहोचलाय तो विदाऊट विकेट 10 वरती, जिथे पाठलाग करायचा 41चा म्हणजे 18 बॉल्स आणि विजयासाठी 31 धावसंख्येची गरज. मग डीजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती अत्यंत चांगलं सॉन्ग डीजेच्या माध्यमातून लावण्यात आलं. खऱ्या अर्थानं विजेसारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला. वाघनकानं अफजल खानाचा कोतडा फाडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला, असा माझा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत आणि नीतिवंत राजा म्हणजे माझा शिवछत्रपती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. 10 धावा धावा फलक्यावरती 18 मध्ये 31 ची गरज. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज दत्ता भगत इकडे तयार झालेत. चांगले गोलंदाज आहेत. बॉल देखील चांगला होता. थोडासा ओव्हरपिच. बॅकवर्ड पॉइंटला पुश केलाय. पुश करो खुश रहो ही भूमिका आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट. पहिल्या बॉल नंतर 2 धावा. टोटल धावसंख्या 12 वरती पोहोचली आहे. 12 धावा धाव फडक्यावरती. सेकंड ओव्हरला सुरुवात 41चा टार्गेट चेस करायचे. 17 मध्ये अजून 29 बनवायचे आहेत. 17-29 आव्हान जास्त नाहीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अकूट टप्पा होता. पूल केलाय. पूल इकडे मात्र अनसक्सेसफुल झालाय. फलंदाज बाद. पहिला विकेट. पहिला गडी गारज झालाय तो सुकापूर 40+ टीमचा. जयदास मात्रे नवीन बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 1 डाऊन नंबर 3 वरती. 12 वरती पहिला खेळाडू बाद झाला सुकापूर 40+ टीमचा. 29 धावा इकडे मात्र चेस करायचे आहेत अजूनही. मोठे फटके खेचावे लागतील. जास्त मोठ्या फटक्याची गरज नाहीये कारण तेवढा मोठा रन रेट नाहीये. परंतु लगभग प्रत्येकी ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला, 2-3 सिंगल डबल धावा आल्या तरी देखील आव्हान चेस होऊ शकते. फुल लेनचा बॉल होता. इकडे मात्र लेन पाहणं गरजेचं आहे आणि पंचाने मात्र सिग्नल दिला. वाईड बॉल आहे. वाईड +1 1+1 अशा 2 धावा इकडे कन्सिडर केल्या जातील. 2च्या मदतीने टीमची टोटल मात्र पोहोचली ती 14 वरती. 14 धावा धावा फळक्यावरती. सेकंड ओव्हरचा खेळ चालू आहे. पॉवर प्ले संपलाय. फिल्डिंगची विवर रचना. डीप मिड विकेट. काऊ कॉर्नर. लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर. मागे 2 फिल्डर. बॅकवर्ड पॉइंट. एक फिल्डर आपण शॉट तडम्याला पाहता. एक फ्लाइंग स्लिप आहे. ओ कॅट केलाय. शक्तीपेक्षा युक्तीला प्राधान्य आणि क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल आहे. आणि तिसऱ्या पंचाची मागणी इकडे मात्र केली जाते. तिसरे पंच आपण चेक करा.
बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला चाललाय. एक झाली आहे कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. लेझी फिल्डिंग, थोडी लेझी फिल्डिंग होती कारण बॉल हातामध्ये आला होता. थ्रो करायला थोडासा उशीर घेतला. त्या अगोदर फलंदाज चपल आहेत लगेच ओळखलं आणि 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीने टीमची टोटल मात्र पोहोचली ती 17 वरती. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 14 आणि 24. 14 बॉल 24 कट केलाय. चांगला फटका. थर्डमॅनला बॉल निघालाय. थांबवण्याचा प्रयत्न, शर्यत लागलीये आणि शेवटला फिल्डर मात्र जिंकलाय. बॉलला अडवलंय. चांगली फिल्डिंग आणि इकडे मात्र धावा टोटली धावून कंप्लीट केल्यात त्या 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय धावतायत. मी मगाशी उल्लेख केला होता 40+ खेळाडू आहेत परंतु एखाद्या युवा खेळाडूला देखील लाजवतील अशी त्यांची फिटनेस लेवल आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. या वयात एवढ्या धावा या गोष्टी करणं तितक्या सोप्या नाहीयेत. बॉल तयार. पुढच्या इकडे मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. बॅकफुटवर आले, जागा दाखवली, तोच प्रयत्न. ओ इकडे प्रयत्न अपुरले पडलेत. आता मात्र बॉल शर्यत जिंकलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. ना 24 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 17ची गरज. कमॉन डीजे. चला मॅचला मात्र सुरुवात होईल. थोडासा ड्रिंक्स ब्रेक आपण मध्ये घेतलाय. 12 बॉल मध्ये 17 धावा इकडे चेस करायच्यात. शेवटच्या दोन बॉलवरती चांगल्या धावा आल्यात सुकापूर 40+ टीमसाठी. 5व्या बॉलवरती ट्रिपल धाव. शेवटच्या बॉलला चौकार आला. चांगली फटकेबाजी म्हणण्यापेक्षा अगदी डोकेलिटीने केलेली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटर किशोर केणी यांची पाहिली आहे. एक चौकार त्यांच्या बॅटमधून. जयदास मात्रे त्यांनी मात्र 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. संघ मात्र 24 वरती पोहोचलाय. 12 बॉल मध्ये 17 हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीच्या मार्कवरती बॉलर भूपेंद्र आलेत. भूपेंद्र यांचा बॉल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. अगदी खेळपट्टीच्या मधोमध बॉल पडलाय. कोणताच खेळाडू बॉल पर्यंत पोहोचला देखील नाहीये. टायमिंग झालं नव्हतं जयदास मात्रे यांचं. त्यामुळे एकच धाव इकडे मिळेल. एकनं धावसंख्या पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती. 11 चेंडू आणि 16 धावसंख्येची मात्र गरज. 11 मध्ये 16 धावा वाचवणं थोडं कठीण आहे. टेनिस क्रिकेटचा फॉर्मॅट. बॅटर्सला नेहमी ऍडव्हान्टेज इकडे पाहायला मिळतं. बॉलरला तितकी किंमत नाहीये. पुढेशा लेटकेट केलाय. जबरदस्त प्रहार. मी मागाशी सांगितलं हे खेळाडू डोकेलिटीनं बॅटिंग करतायत. आणखीन एक दमदार चौकार. तीस 29 धावा फळक्यावरती. 10 चेंडू आणि 12 धाव संख्येची मात्र गरज आहे. 10 बॉल 12 धावा. सामना थोडासा फसत चाललाय. नांदगाव 40+ टीम साठी कमबॅक करावा लागेल. डॉट बॉल विकेट्स घ्याव्या लागतील. आता डॉट बॉल विकेट्स आल्या नाही तर मग मॅच बनवू शकत नाहीये. हो चांगला बॉल होता. विकेट खेचण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा खाली राहिला बॉल.
बॉल थोडासा लो राहिलाय त्यामुळे बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. निर्धाव चेंडूची इकडे सांगता. 9 चेंडू आणि 12 धावसंख्येची मात्र गरज. ओर द विकेट. पुढे उडवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आर पार सीमारेषा पार. 1 मोर 4 रन. चौकार. चार धावा चौकार. धावसंख्या मात्र पोहोचली ती टोटल 33 वरती. 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. बॉल टू रन हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल 8 होत्या धावा. मागे चाललाय. चांगला स्टॉप दिलाय. ओ एक हिट. थोडासा क्लोज कॉल. त्यामुळे पुण्याच्या थर्ड हंपरची मागणी इकडे केली जाते. OUT रनआउटच्या स्वरूपात बॅटर इकडे झालेत बाद. गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फलंदाज बाद. सात चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओर द विकेट. बॉल चांगला होता. परफेक्ट पिचिंग. LBW च्या स्वरूपात पाठर बाद. मॅच मध्ये ट्विच पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. शेवटचे 6 बॉल आणि 8 धावसंख्येची मात्र गरज. सहा चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. शेवटचे गोलंदाज गोलंदाजीच्या मागवरती किरण खुटल्या आपल्याला पाहायला मिळतील. 6 बॉलवरती 8 धावा वाचवल्या जातील का हा महत्वाचा प्रश्न आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप. किशोर केनी अजूनही मैदानावरती कायम आहेत आणि ते आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतात. किशोर केनी जास्त बॉल जेवढे खेळतील तेवढे मात्र सुकापोट टीम साठी बेनिफिट आहे. पहिला बॉल आहे. ओ लॉफ केलाय बॉल. सरळ बाटा ड्राईव्ह. धावा किती मिळतील? एक. दुसरीचा प्रयत्न आहे आणि इकडे क्लोज कॉल. थर्ड अंपरची मागणी पुनश्च केली गेली आहे आणि तिसरे पंच आपण परत एकदा चेक करा. नॉट आउट आहे. फलंदाज सेफ आहे. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या पोहोचली ती 35-35 वरती. 5 बॉल आणि 6 धावसंख्येची मात्र गरज. 5 बॉल 6 पाहिजेत. बॉल टू रन हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सामना वाचवणं तितकं सोपं नाहीये. कारण सध्याच्या स्थितीला बॉल टू रन वाचवणं मात्र फार कठीण आहे. परंतु कठीण गोष्टी देखील
सोप्या केल्या जातील का? डीप मध्ये झेल उडालाय, झेलची संधी. ओ हो, सेकंड अटेम्प्टला झेल ड्रॉप झालाय. काय घडलंय मैदानावरती? प्रयत्न चांगले राहिलेत गोलंदाजाचे. किरण खुटले गोलंदाज आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आले, झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण तो झेल कठीण होता, तेवढा सोप्पा नव्हता. त्यामुळे प्रयत्नच पाहायला मिळतील. झेल इकडे घेतली जाणार नाहीये. 2 धावा मिळतात. 2 नंतर संघाची धावसंख्या 37. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 4 धावसंख्येची गरज. 4 बॉलमध्ये 4 धावा पाहिजेत. हाय व्होल्टेज अशी मॅच आहे. कोणी सामना जिंकला नाहीये, कोणी गमावला नाहीये. दोन्ही संघ प्रयत्न करतायत, लढतायत, झगडतायत आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. 4 मध्ये 4 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. फिल्डिंगची व्यूहरचना अजूनही आपण पाहताय तर बाउंड्री लाईनच्या जवळ आहे. क्लोज फिल्डिंग लावली केली नाहीये. 4 मध्ये 4 धावा वाचवायच्या आहेत. गोलंदाज मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता, ऑन ड्राईव्हला खेचलाय. डीप मध्ये मात्र 1 रन. डबलचा कॉल, मिसफील्ड, फंबल झालेत आणि परत 2 धावा. सेन्सिबल क्रिकेट फार महत्वाचं खेळलंय सुकापूर 40+ टीमनं. कारण ज्या वेळेला मोठे फटके येत नव्हते त्यावेळेला सिंगल डबल धावा चालू ठेवल्या होत्या आणि आता ही तेच घडतंय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न नाहीये. त्यांना माहितीये बॉल मैदानावरती कुठेही गेला, एकीचं रूपांतर लगेच दुसऱ्या धावेत करणं हे तितकं सोपं आहे आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये, तीच प्लॅनिंग सुकापूर 40+ संघ मात्र करतोय. धावसंख्या झाली 39. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 2 धावसंख्येची गरज. 3 बॉलमध्ये 2 धावा इकडे पाहिजेत. कोण जिंकेल, कोण हारेल, कोणता संघ मात्र सेकंड राऊंडला क्वालिफाय होईल आणि कोणत्या संघाला घरचा रस्ता पकडावा लागेल. ओव्हर द विकेट हा चेंडू. ओ यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. इकडे मात्र प्रयत्न फसवलाय. चांगली गोलंदाजी किरण खुटले यांची आपण बघतोय. डॉट बॉल मात्र पडलाय. मॅच मध्ये आणखीन थोडंसं ट्विस्ट आलंय. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची मात्र गरज. क्लोज मॅच, पहिलीच मॅच अगदी प्रेक्षकांना हवीशी वाटणारी झाली आहे. प्रेक्षकांना हेच सामने आवडत असतात. कोणी जिंको कोणी हारो, क्रिकेट जिंकला पाहिजे, मॅच क्लोज झाली पाहिजे, हा प्रेक्षकांचा म्हणणं आहे. 2 मध्ये 2 धावा. किरण खुटले यांचं कौतुक करूया. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. ओ दूर ठेवलाय बॉल आणि आलाय डॉट बॉल. मी मगाशी सांगितलं होतं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना संपला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी किरण खुटले यांनी केली आहे. लो स्कोरिंगची मॅच जरी असेल तरी देखील आमच्या गोलंदाजीवरती आमचा प्रचंड विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ करत असताना गोलंदाज किरण खुटले यांना गोलंदाजीच्या मार्कवरती आपण बघतोय. 1 बॉल 2. नांदगाव की सुकापूर, सुकापूर की नांदगाव. शेवटचा बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये पिच होतोय. कोणता संघ विजय स्त्री खेचेल? उडवलाय. एक तर झालीये, दुसरीचा कॉल. 2 धावा धावून कंप्लीट. तिसऱ्या पंचाची मागणी जरूर केली गेली आहे, परंतु असं वाटतंय की इकडून 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. शॉर्ट साठी चेक करायचंय का? ओके. शॉर्ट साठी चेक करायचंय. पंच चेक करायचा आहे ना? पण तिकडे बाउंड्री गेली होती. चला ओके मग कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळले नाहीयेत, कारण इकडे क्लोज कॉल होता. आपण चेक केला असता, जरी 1 धाव शॉर्ट असती तरी देखील ओव्हर थ्रोची बाउंड्री गेली आहे. त्यामुळे मग सुकापूर 40+ संघ मात्र जिंकलाय. हार्दिक अभिनंदन सुकापूर 40+ संघ. आणि हार्डलक असेल नांदगाव 40+ संघ. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंट साठी ऑल द बेस्ट. चला आता सामना आपल्याला पाहायला मिळेल. कामोटे 40+, शिवांश ट्रान्सपोर्ट. कामोटे 40+ आणि देवीचा पाडा. अगदी घरचा संघ आहे. घरचा संघ, घरचं मैदान.